दगडी खांबांमधून सारेगमपचा आवाज येणं किंवा एखादा दगड अक्षरशः तबल्यासारखं काम करणं किंवा पूर्णपणे दगडी भिंतींमध्ये एसी बसवलेलं तुम्ही कधी पाहिलंय का? कधी ऐकलंय का? कदाचित तुम्हाला अशक्य वाटतही असेल आणि आजच्या जगात अशक्य असेलही, पण विजयनगर साम्राज्यात मात्र सगळं काही शक्य होतं. होय, तर आज आपण बघतोय हम्पी. नमस्कार मंडळींनो, मी पुष्पा तुमचं आपल्या पुष्पा प्रशांत चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर आपल्या या चॅनलवरती ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, DIY आणि आर्ट अँड कल्चर याबद्दल बरेचसे व्हिडिओ येत राहतील. जर तुम्हाला या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला अजिबात विसरू नका, की ज्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेली ही हम्पी एकेकाळी विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. विजयनगर साम्राज्य हे 1326 साली संत विद्यारण्य आणि त्यांचा भाऊ सयना यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी हरिहर आणि बुक्का यांना सोबत घेऊन स्थापन केलं. हरिहर आणि बुक्का हे खरं तर वरंगळ साम्राज्यात सरदार म्हणून काम करायचे. अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणानंतर वरंगळ साम्राज्य संपुष्टात आलं आणि हरिहर व बुक्का यांना इस्लाम धर्म स्वीकारावा लागला. पण संत विद्यारण्य यांनी त्यांचे धर्म परिवर्तन करून हिंदू धर्म रक्षणासाठी स्वतंत्र सार्वभौम राज्य चालवण्याचा त्यांना सल्ला दिला आणि अशा तऱ्हेनं हरिहर आणि बुक्का यांनी विजयनगर साम्राज्य उभारण्याची धुरा स्वतःच्या हाती घेतली. सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकूण 4 वंशांनी विजयनगर साम्राज्यावर राज्य केलं: संगमा, सुलुवा, तुलुवा आणि अराविदू. आता हम्पी हे नाव कसं पडलं असेल बरं? तर विजयनगर साम्राज्यात देवी पार्वतीला आराध्य देवता मानलं जायचं आणि तिला लोकल भाषेत लोक पंपा देवी असं म्हणायची आणि त्यावरूनच या शहराचं नाव हम्पी असं पडलं. कृष्णा आणि तुंगभद्रेचा त्रिभुज प्रदेश ते खाली कन्याकुमारीपर्यंत हम्पीचं राज्य पसरलं होतं, म्हणजेच विजयनगर साम्राज्य पसरलं होतं. जेव्हा उत्तर भारत बाबर आणि तिमूर यांच्या वादात अडकला होता तेव्हा विजयनगर साम्राज्यातून अक्षरशः सोन्याचा धूर निघत होता. खुद्द बाबरने देखील त्याच्या बाबरी नामा या पुस्तकात कृष्णदेवराय राजा हा विजयनगर साम्राज्याचा आणि भारतातला सगळ्यात प्रतापशाली राजा असं म्हणले. राजा कृष्णदेवराय स्वतः एक अत्यंत कुशाग्र बुद्धीचं, कलेचं आणि शौर्याचं प्रतीक होतं. राजानं तेलुगू भाषेत अमुक्त माल्यदा आणि संस्कृत भाषेवर पकड मिळवून जांबवती परिणय आणि अनेक असे ग्रंथ लिहिले. शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ आठवते? याची प्रेरणा आली ती इथूनच. स्वतः एक अप्रतिम कवी असल्यामुळे राज्यातील 8 मोठ्या कवींना म्हणजेच अष्टदिग्गजांना राजा कृष्णदेवराय यांनी प्रोत्साहन दिलं. परिस्थितीनं अत्यंत गरीब पण बुद्धीनं अतिशय हुशार असणाऱ्या तेनालीराम यांना त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेऊन स्वतः एक रत्नपारखी राजा असल्याचं सिद्ध केलं. इथं 1600 पेक्षा जास्त इमारतींचे अवशेष आहेत. हम्पीच्या किल्ल्याचा उल्लेख बऱ्याच विदेशी पुस्तकांमध्ये आढळतो, ज्यानुसार किल्ला इतका मोठा होता की किल्ल्याच्या भिंतींच्या आत अनेक मंदिरं, शेती, घरं, कालवे, बाजारपेठ या सगळ्यांची सुविधा होती. युद्ध परिस्थितीला डोळ्यासमोर ठेवूनच किल्ल्याची आखणी केली गेली होती. हम्पीमधलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे विठ्ठल मंदिर. या मंदिराचं डायरेक्ट कनेक्शन आपल्या महाराष्ट्रातल्या पंढरपूरशी आहे. इथं या मंदिरात आत्ता पूजा केली जात नसली तरी सुद्धा इथली विठ्ठलाची मूर्ती ही आपल्या पंढरपूरसारखीच होती आणि इथली कित्येक लोक आजही आपल्या पंढरपूरच्या वारीला नक्कीच येतात. हे विठ्ठल मंदिर राजा कृष्णदेवरायाच्या काळात म्हणजेच 16व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलं गेलं होतं. या मंदिराच्या खांबांमधून सा रे ग म प असा नाद ऐकू येतो. असे एकूण 56 खांब आहेत. या खांबांचा उपयोग तबल्यासारखा केला जायचा. हे खांब हे मोनोलिथिक म्हणजेच एकाच दगडातून उभारलेले आहेत आणि यामध्ये म्युझिकल स्ट्रिंग्स घातलेले आहेत असं इथं लोकांचं मत आहे. या म्युझिकल स्ट्रिंग्स किंवा या खांबांनाच घेऊन इथं डान्सिंग हॉल म्हणजेच नृत्यासाठी एक महाल आहे. इथं राजस्त्रियांना शास्त्रीय नृत्याची मुभा होती. या विठ्ठल मंदिरातलंच आणखीन एक आकर्षण म्हणजे 50 रुपयाच्या नोटेवरचा दगडी रथ.
या रथावर खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आहे आणि या रथाची रचना अशी आहे की दगडी चाकांवर हा रथ जणू चालतोय असं वाटतं. हजाररामा मंदिर. हजाररामा मंदिर म्हणजेच या मंदिराच्या भिंतींवर आतील आणि बाहेरील बाजूला रामाच्या तब्बल 1000 कथा कोरल्या गेल्या आहेत. विरूपाक्ष मंदिर. हम्पीमधलं सगळ्यात जुनं मंदिर म्हणजे विरूपाक्ष मंदिर. हे मंदिर खरं तर विजयनगर साम्राज्याच्याही आधीपासून आहे. एका वैज्ञानिक संशोधनानुसार हे मंदिर 7व्या ते 8व्या शतकात बांधलं गेलं असेल असा अंदाज आहे आणि त्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या राजांनी काही ॲडिशन्स केले आहेत. या मंदिरात शंकराची म्हणजेच विरूपाक्ष देवाची रोज पूजा केली जाते. सकाळी 6 ते संध्याकाळी 7 पर्यंत ही सर्व मंदिरे पर्यटकांसाठी उघडी असतात. तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेलं अच्युतदेवराया मंदिर. या मंदिरात देखील आजही पूजा केली जाते. तुंगभद्रा नदीचा काठ एका बाजूला आणि दुसऱ्या काठावरती अच्युतदेवराया मंदिर हे दृश्य खरंच खूप मनमोहक वाटतं. तर हम्पीमधला शिल्पकलेचा अजून एक सुंदर नमुना म्हणजे भूमिगत शिवा मंदिर. म्हणजेच हे मंदिर अंडरग्राऊंड असून इथं स्वयंभू शंकराची पिंड आहे, पण इथं आता पूजा केली जात नाही. आणखीन एक स्थापत्यकलेचं विलोभनीय प्रतीक म्हणजे पद्ममहाल म्हणजेच लोटस महाल. या महालात राणीवसा असायचा. या महालाची रचना ही इतकी उत्कृष्ट आहे की इथं आजही AC असल्याचा फील येतो आणि तेही एका अप्रतिम सुगंधासह. या महालाच्या भिंतींमध्ये टेराकोटा या मातीपासून बनलेल्या पोकळ नळ्या आहेत. महालावरती बसवलेल्या टाकीतून या नळ्यांद्वारे पाणी सर्व भिंतींमध्ये साठवलं जायचं आणि त्या पाण्यात सुगंधी अत्तर मिसळलं जायचं, ज्यामुळं महालातील वातावरण हे आल्हाददायक राहील. इलेफंट स्टेबल. पद्ममहालाजवळच अनेगुंदी हे ठिकाण आहे जिथं आपल्याला इलेफंट स्टेबल पाहायला मिळतो. इथं विजयनगर साम्राज्यातल्या हत्तींना ठेवलं जायचं. विजयनगर साम्राज्य संपुष्टात आल्यानंतर इथले हत्ती म्हैसूरला हलवले गेले आणि आज याच हत्तींना घेऊन म्हैसूरमध्ये वर्ल्ड क्लास दसरा साजरा केला जातो. तो दसरा खरं तर आधी हम्पीत साजरा केला जायचा, ज्याचा उल्लेख आजही विदेशी पुस्तकांमध्ये सापडला जातो. महानवमी डिब्बा. तर हम्पीतला हा दसरा महानवमी डिब्बा या विलक्षण मोठ्या स्टेजवर साजरा केला जायचा. हा महानवमी डिब्बा जवळपास 12 मीटर उंचीवर आहे, म्हणजे जवळपास 40 फूट उंच आहे आणि यावर सुंदर कोरीव काम केलेलं आहे, अगदी दगडात. दगडी कालवा. महानवमी डिब्याच्या जवळच विजयनगर साम्राज्यातला दगडी कालवा आहे की ज्यामुळं त्या काळी विजयनगर साम्राज्यात कधीही दुष्काळ पडला नाही. म्हणजेच खरं तर दुष्काळाच्या काळात याच कालव्याद्वारे शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जायचा, ज्यामुळं हम्पीचं नंदनवन फुललं गेलं होतं. क्वीन्स बाथ. हा क्वीन्स बाथ अच्युतदेवरायाने राजघराण्यातील स्त्रियांसाठी बांधला होता. या बाथमध्ये मध्यभागी कारंजे असून कपडे बदलण्यासाठी रूमसुद्धा अवेलेबल आहेत. ही एक इंडो इस्लामिक स्थापत्यकला आहे. हवा खेळती राहण्यासाठी इथं खिडक्या देखील आहेत, ज्यामधून बाहेरील व्यक्तीला आत पाहता येत नाही. या बाथमध्ये सुगंधी पाण्याचा साठा असायचा, पण सुलतानी हल्ल्यात याचं खूप नुकसान झालेलं आहे. पुष्करणी. पुष्करणी म्हणजे राजाच्या स्नानाचं ठिकाण. याची स्थापत्यकला कोणार्कच्या सूर्यकुंडापासून प्रेरित आहे. हम्पी बाजार. हम्पीमध्ये विजयनगर साम्राज्यात सोन्याचा आणि हिऱ्याचा खूप मोठा व्यापार चालायचा. गोवळकोंड्याची हिऱ्याची खाण इथून जवळच असल्यामुळं इथं परदेशातून अरब व्यापारी व्यापारासाठी यायचे. ही तीच गोवळकोंड्याची खाण जिथून कोहिनूर हिरा निघाला होता. इथल्या लोकल लोकांच्या माहितीनुसार ही बाजारपेठ इतकी मोठी आणि समृद्ध होती की ती संपूर्ण जळण्यासाठी 3 महिने लागले होते. तर मित्रांनो, ही आहे हम्पीमधील स्थापत्यकला, जी भारताच्या एकूण टुरिझम क्षेत्रातल्या 20% वाटा ग्रहण करते. तर मग चला तर मित्रांनो, तुम्ही पण एक विजिट या वर्ल्ड हेरिटेज साईटला द्या की ज्यामुळे तुमच्या देखील डोळ्याचं पारणं फिटून जाईल.
हो, हम्पीच्या भौगोलिक माहितीचा आणि विजयनगर साम्राज्याचा शेवट कसा झाला या माहितीचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या घंटीवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका की ज्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटू.